आपल्याकडं जास्त करून मुलं मुली पुण्याच्या ठिकाणी जास्त करून आपण शिक्षणाला ठेवतो, आहे की नाही? तर आपली मुलं तिथं शिक्षणासाठी जातात, पण आपण फक्त त्यांना पैसेच पुरवले म्हणजे आपलं काम संपतं का हो? तर बिलकुल नाही. आपलं पाल्य म्हणजे आपला मुलगा असू दे मुलगी असू दे, तिथं म्हणजे नेमकं शिक्षणच घेतात का मुलांच्या नादाला लागून भरकटत जातात, हे सुद्धा बघणं आपलं कामच आहे. तर आता पालक म्हणतील आम्ही बघतोय. हो, तुम्ही बघताय, पण अशा काही काही घटना असं कानावर येतात, त्यावेळी असं वाटतं की ती घटना जर तुमच्यापर्यंत पोचली तर एखाद्या मुलगीचा किंवा एखाद्या मुलग्याचा असं म्हणजे भरकटत जाणारं आयुष्य वाचेल. तर अशा एक किस्सा झालेला की तर आपली मुलं जातात शिक्षणासाठी, ठीक आहे, नंतर कुणाच्या तरी प्रेमात पडतात, ते पण ठीक आहे. नंतर म्हणजे शिक्षण पूर्ण झालं तर ठीक आहे, अर्धवट सोडून जर लग्न केलं तर ते म्हणजे सगळं आयुष्याची म्हणजे होळी करून घेतात, ते वेगळी गोष्ट आहे. पण ज्यावेळी 2-3 वर्ष तिकडं म्हणजे शिक्षणासाठी त्यांना राहायचं असतं, तर त्या 2-3 वर्षात जर चुकीच्या म्हणजे चुकीच्या व्यक्तीसोबत जर रिलेशनमध्ये जर आपली मुलगी किंवा मुलगा जर आला, तर त्याचं आयुष्य पुढं काय होतं हे त्याला पण माहीत नसतं. तर किस्सा असा होता, एक मुलगा मुलगीच्या प्रेमात पडतो. मग ती मुलगी काय आधी लग्नाला होय म्हणलेली असते. मग खूप दिवस ते एकत्र फिरतात, म्हणजे असं त्यांचं म्हणजे एक मैत्री त्यांच्यात घट्ट होते आणि नंतर लग्नापर्यंत गोष्टी जातात. हिच्या घरच्यांना, मुलगीच्या घरच्यांना मान्य नसतं. मुलाच्या घरचे सगळे मान्य म्हणजे आधी शिक्षणासाठी वगैरे नकार देतात, पण नंतर आपल्या मुलग्यासाठी म्हणून मान्य करतात. सगळ्या गोष्टी पुढे जातात, लग्नापर्यंत सगळं म्हणजे तारीख ठरते, सगळं ठरतं बरं का. तोपर्यंत त्या मुलगीला सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक त्या मुलगीच्या मनात काय ते कुणास ठाऊक असेल, त्यांच्या घरातल्यांनी काहीतरी म्हणजे हे केलं असेल, धमकवलं असेल किंवा तिला कसाही प्रकारे समजवलं असेल, ती नकार देते. नकार दिल्यानंतर हा मुलगा इतका डिप्रेशन मध्ये जातो, त्याला काही कळायचंच बंद होतं. असं समजा की त्याला जग पुढचं काहीच दिसत नाही. आणि लग्नाची तारीख 2 दिवसावर असते. ज्या दिवशी ते लग्न करणार असतात त्या दिवशी लग्न करणार असतात आणि तो मुलगा, त्याला असं वाटतं की आपलं सगळं संपलं, हे जीवन आयुष्य सगळं संपलं, आता आपण जगून काही उपयोग नाही, असं त्या मुलग्याला वाटतंय. आणि तो मुलगा ज्या दिवशी लग्न करणार होते हे दोघं, त्याच दिवशी विष पिऊन आत्महत्या करतोय. काय त्या आईनं करायचं? आपला मुलगा जर आपण शिक्षणासाठी पाठवतोय आणि डोळ्या देखत एवढा मोठा मुलगा करायचा आणि कुठल्या तरी मुलगीच्या नादाला लागून असं का मुलं करता तुम्ही? ती मुलगी जर नाही म्हणाली तर तुमचं आयुष्य का संपवता? तुमची एकट्याची चूक आहे का? तुम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतलेला ठीक आहे ना. तिच्या घरच्यांना नको तर तुम्ही थांबा, थोडे दिवस थांबू शकताय, नंतर तिचा निर्णय बदलला असता. पण हा टोकाचा निर्णय घेऊन काय फायदा मिळाला? तुम्ही फक्त मुलांनो आई वडिलांचा विचार करा. मुलींच्या मागं धावून तुम्ही करिअर बर्बाद करता, ते करता, परत आपलं स्वतःचं आयुष्य गमवता. फक्त आपण एवढ्यासाठी जन्माला आलोय का? आपण कोणत्या गोष्टीसाठी जन्माला आलोय हे पण विचार करा. आणि असं जर कोण जर समजा तुम्हाला म्हणजे अवतीभोवती दिसलं तर नक्कीच त्याचं परिवर्तन करायचा प्रयत्न करा. कारण एवढ्याशा छोट्याशा गोष्टीवरनं आयुष्य संपवणं हा पर्याय कधीच असू शकत नाही.
असं तरुण मुलांनी असं आत्महत्या करणं खूप चुकीचं आहे. त्या आई वडिलांना काय वाटत असेल ज्यांनी तळहाताच्या फोडासारखं आपल्या मुलांना जपलेलं असतं. मुलांनो, खरंच कुठल्या तर मुलगीच्या नादाला लागून असं आयुष्य संपवू नका. मी एक कळकळीची विनंती करते तुम्हाला. त्या आई वडिलांकडं ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल ना, त्यावेळी फक्त आणि फक्त आई वडिलांचे कष्ट आठवा. त्यांनी आपल्यासाठी काय केलंय हे जर तुम्ही आठवलं ना, तर तो विचार तुमच्या मनात येणार नाही. नक्की. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या तरुण पिढीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आपली मुलं भरकटत चाललेली आहेत. नको त्या वयात प्रेम करायचं. मुलींनी जर नकार दिला तर असे काहीतरी मार्ग अवलंबायचे. त्यामुळं सगळ्यांनाच त्रास होतो त्या गोष्टींचा. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर फेसबुकला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतील. थँक्यू.